कालपर्यंत पूर परिस्थिती होती, खूप मोठं नुकसान आणि हानी झालेली आहे. कारण मी बघितलं अनेक घरं, अनेक फ्लॅट हे 5-5 फूट 8-8 फूट पाण्याखाली गेले होते. त्याच्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान आज सर्वसामान्यांचं झालेलं आहे. तसेच आपण ट्रॅफिकचा विषय बघितला असेल की जे 8-10 दिवसापूर्वी तर 5-5, 6-7 तास इथे ट्रॅफिक जाम व्हायची. जे काय ब्रिजचं काम असेल, रेल्वेचे अधिकारी असतील, तिथला कॉन्ट्रॅक्टर असेल आणि साहजिकच या सगळ्यांना जर नेत्यांचा आशीर्वाद नसला हे बरोबर काम करतात, परंतु सगळ्यांच्या हलगर्जीपणामुळं हे सगळी कामं जे रखडले आहेत. विश्वास आहे येत्या आठवड्याभरात हे ट्रॅफिकचा विषय असेल तो इतर कामं हे मार्गी लागतील. तहसीलदार मॅडमने देखील सांगितलं की ज्यांचं काल नुकसान झालेलं आहे त्यांच्या सगळ्यांचे सर्वे केलेले आहेत. त्या सर्वेमध्ये किती नुकसान भरपाई देण्यात येईल याच्याकडे मी स्वतः जातीने लक्ष देणार आहे. कारण मी स्वतः नुकसानाची पाहणी केलेली आहे. खूप मोठं नुकसान झालं आहे. तालुक्यातील नागरिकांनी आपल्यामुळं समस्यांचं गारण ठेवलं आहे. गेली अनेक वर्ष या समस्या प्रलंबित आहेत. याबद्दल काय तुम्हाला वाटतं? नाही, ज्या आता अनेक वर्षापासून समस्या प्रलंबित असतील. आता बघा, शेवटी तुम्ही आपण सर्व नागरिक बंधू भगिनी सगळ्यांनी मिळून हे प्रश्न सोडवायचे आहेत. कारण ही कोणाची एकटी ताकद नसते. तुम्ही मला प्रश्न विचारला, मी जर ठरवलं तरी सगळ्यांची सोबत सगळ्यांची साथ आवश्यक आहे आणि सगळे एकत्र आलो तर असं कुठलंच काम अशक्य नाही. आपण शहापूरमध्ये येताच आपल्या समर्थकांनी आपल्या शुभेच्छांसाठी भेट घेत आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. एकंदरीत मोठा उत्सव इथं पाहायला मिळाला. काय वाटतं? शहापूर खरं म्हणजे समर्थकांच्या शुभेच्छा म्हणण्यापेक्षा त्यांच्या शुभेच्छा 20 तारखेला पोचल्या होत्या आणि 4 तारखेला त्या उघडल्या गेल्या. त्याच्यामुळे अगोदर शुभेच्छा होत्या, परंतु आज सगळ्यांची भेट झाली. मलाही खूप आनंद वाटला आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला देखील माहीत असेल की संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त माझं प्रेम असेल तर शहापूरवर आहे. ते तुम्ही बघितलं असेल. मी प्रत्येक वेळेस जेव्हा जिल्ह्याचा विचार करतो पहिला शहापूरचा विचार करतो. मामा, भिवंडी तालुक्याचा देखील तुमच्यानंतर विचार करतो. एवढं प्रेम माझं शहापूरवर आहे. मामा, जिजाऊ कंस्ट्रक्शनने केलेलं काम आहे ते शहापूर खोपोली महामार्ग आज 6 वर्ष रखडलेलं आहे. इतक्या यातना सहन करावं लागतात प्रवाशांना. त्याबद्दल आपण काही भूमिका घेणार आहेत का? त्यांच्या 9 कामांची माझ्याकडे लिस्ट आहे. हां, 9 कामं ही रखडलेली आहेत. ज्यांना मान्यता मिळाली, वर्क ऑर्डर निघाली, तरीसुद्धा 6-6 महिने 8-8 महिने झाले ते काम करत नाही. का काम करत? 6 वर्ष झाली मामा. काही 6 वर्ष विषय आहे, परंतु ते का काम करत नाही याची मी त्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि निश्चितपणे सांगतो काही कारवाई होणार का? कारवाई होणार ना, नक्की. कसं हे जिजाऊचा विषय नाही, ते कोणी ठेकेदार असला. तुम्हाला बोला रेल्वेचा जो विषय आहे त्याही ठेकेदारांना मी कारवाईची मागणी करणार. येत्या 22 तारखेपासून अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनातच मी पहिले त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार. 3 वर्षापासून मुंबई नाशिक महामार्गाचे काम चालू आहे. तिथे 2 उड्डाणपूल आहेत. त्यामुळे रोजच्या रोज वाहतूक कोंडी होते. अतिशय लोकांना त्रास होते. याबद्दल काही आपण सांगाल? आता तिकडेच आम्ही होतो. उड्डाणपुलांची देखील पाणी केली, रस्त्यांची देखील केली. येत्या आठवड्याभरात थोडा चांगला मार्ग निघेल असं मला वाटतं. आणि जर नाही निघाला तर मग आपण सगळे जाऊन जे काय आहे ते ठीकठाक करायला लागेल.